नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटचे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. अनेक विद्यार्थी काय करतात की बोर्ड एक्झाम मध्ये देखील ती चूक करतात. क्वेश्चन लिहितात, म्हणजे उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 1 मधला एक काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अँड रिराइट द सेंटेन्स. खालील 4 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन्स निवडा आणि सेंटेन्स पुन्हा रिपीट करा. बाळांनो, हा जो ए क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन लिहायची गरज नाहीये. आपण काय करायचंय, आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये समजा असेल हा क्वेश्चन नंबर 1 मधला ए व ए मधला 1 2 3 4 अशा पद्धतीने विद्यार्थी काय करतात, हे सगळं लिहित बसतात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह हे लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, तर डायरेक्ट क्वेश्चन नंबर टाकून सेंटेन्स रिराईट करायचं, म्हणजे पूर्ण सेंटेन्स लिहायचंय आणि जी काही फिल इन द ब्लँक्स आहे ती कंप्लीट करायची आहे. पहा, पहिलं आपल्याला काय विचारलं होतं, व्हेन देअर इज नो पार्टनरशिप अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स द डिव्हिजन ऑफ प्रॉफिट्स टेक प्लेस इन अ डॅश डॅश रेशिओ. आपण हा पॉइंट प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप वेळा वापरलेला आहे. जर भागीदारी संस्थाचा ऍग्रीमेंट झालेला नाहीये पार्टनर्स मध्ये, तर पार्टनर्सला प्रॉफिट कोणत्या रेशिओ मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आपण. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे इक्वल. कोणता आन्सर आहे? इक्वल. ठीक आहे, मग पूर्ण सेंटेन्स लिहायचंय, आन्सर तिथे रेकॉर्ड करायचंय इक्वल, आणि जे आन्सर आहे त्याला खाली अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे, म्हणजे तपासणाऱ्याला ते पटकन कळतं की त्याने आन्सर लिहिलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे, सेकंड काय दिले बघा, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी कोणता अकाउंट बनवला जातो, तर याचा आन्सर अर्थातच काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे अतिशय सोपे आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, आन्सर आहे प्रॉफिट अँड लॉस. क्लिअर आहात बाळांनो? ओके, पण याच्याऐवजी वेगळा प्रश्न जर तयार केला, टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड, तर त्यावेळेला मात्र आपला आन्सर येईल ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, पुढे काय बघा, अ डॅश डॅश इज अन इंटॅन्जिबल ॲसेट. अर्थातच 11वीला खूप वेळा आपण ऐकलेलं आहे, तर त्याचा आन्सर आहे बाळांनो गुडविल. ठीक आहे, तर इथे तुम्ही कंप्लीट करायचं, ते लिहायचं. पुढे काय, इन द ॲब्सेन्स ऑफ अन ॲग्रीमेंट, इन द ॲब्सेन्स ऑफ अन ॲग्रीमेंट इंटरेस्ट ऑन लोन ऍडव्हान्स बाय पार्टनर टू पार्टनरशिप फर्म इज अलाउड ऍट द रेट ऑफ डॅश डॅश. आपण इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932च्या ज्या काही प्रोव्हिजन्स पाहिल्या होत्या, त्यामध्ये पहिली प्रोव्हिजन होते डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट और नेट लॉस, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, ओके, सॅलरी अँड रेम्युनरेशन, कमिशन टू पार्टनर, त्याच्या संदर्भात आपण एक प्रोव्हिजन पाहिली आहे. त्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. त्यातलीच एक प्रोव्हिजन आहे, जर का एखाद्या पार्टनरने पार्टनरशिप फर्मला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले ऍज अ लोन म्हणून, तर त्या लोन वरती इंटरेस्ट किती चार्ज करायचं जर ऍग्रीमेंट झाला नसेल तर. तर मित्रांनो, त्याचा आन्सर आहे 6%. ओके, 6%. आणि पाचवा आहे, लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप बिझनेस इज अ डॅश डॅश डॅश. बानो, पार्टनरशिप फर्म मध्ये प्रत्येक पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी ही असते कोणती, अनलिमिटेड. ओके, आन्सर आहे अनलिमिटेड. प्रत्येक पार्टनरशी पार्टनरशिप फर्म मधली लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड. पण मित्रांनो, इथे जर क्वेश्चन्स बदलून दिला, लायबिलिटी ऑफ मायनर पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म इज अ डॅश डॅश डॅश. बघा, मायनर पार्टनरची लायबिलिटी मित्रांनो ही मात्र लिमिटेड असते. आपल्याला जर लायबिलिटी ऑफ पार्टनर्स, इथे पार्टनर कोणता मेन्शन नाही केलं, तर मात्र जनरल पार्टनर सगळे अनलिमिटेड लायबिलिटी. पण सगळ्या पार्टनरची लायबिलिटी जरी अनलिमिटेड असली, तरी मायनर पार्टनरची लायबिलिटी मित्रांनो ही कशी असते, लिमिटेड असते मायनर पार्टनरची. क्लिअर आहे?
याचे आन्सर अनलिमिटेड आहे. आणि खरं सांगू का, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा अल्टरनेट वरनं आन्सर इन वन सेंटेन्स सुद्धा लिहिता येऊ शकतात. का होतं माहितीये का, विद्यार्थी अभ्यास करताना, ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताना त्याला वाटतं ते वाक्य फिल इन द ब्लँक्स मध्ये, तेच वाक्य आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह नीट बारकाईनं वाचायचे आणि समजून घ्यायचे. कारण बाळांनो, क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन 20 मार्क्सला आहे आणि हे 20 मार्क्स आपल्याला मिळायलाच पाहिजे. एक सुद्धा मार्क्स आपल्याला तिथे जाता कामा नाही. ठीक आहे, पहा, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे इक्वल, दुसऱ्याचं आहे प्रॉफिट अँड लॉस, तिसऱ्याचं मात्र गुडविल आहे, चौथ्याचं 6% आहे आणि पाचव्याचं काय, अनलिमिटेड लायबिलिटी. पुढे काय बघा, द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स. भारतीय भागीदारी कायदा कधीचा आहे, तर आन्सर आहे त्याचं 1932. ओके, आन्सर आहे 1932. पुढे आहे मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट 2013. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्था सुरू करायची असेल तर मिनिमम 2 पर्सन्स लागतात आणि मॅक्झिमम पार्टनर दॅट इज 50. ओके, 50 हे आन्सर आहे 50. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट 2013. कंपनी ऍक्ट 2013 नुसार पार्टनरशिप फर्म मध्ये किती पार्टनरची आवश्यकता आहे, मॅक्झिमम 50 पार्टनर आणि मिनिमम जर विचारलं तर मिनिमम 2 पार्टनर. ठीक आहे, क्लिअर आहात इथपर्यंत. ओके, इथे 7च विचारलेत पण याच्यामध्ये अनेक तयार होऊ शकतात. ठीक आहे, पहा पुढे, राईट द वर्ड फ्रेज ऑर टर्म. याचा अर्थ काय, राईट द वर्ड टर्म ऑर फ्रेज. मित्रांनो, अनेक शब्दाविषयी एक शब्द आपण त्याला बोलूया. खूप सारे शब्द दिले जातील, त्यातला एक कुठला तरी आपल्याला त्याचं सुटेबल होणार आहे आणि म्हणून इथे देखील आपल्याला क्वेश्चन परत लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट मात्र इथे आन्सर लिहायचंय, क्वेश्चन लिहायची गरज नाहीये. इथं जसं सेंटेन्स रिराईट करायला सांगितलं होतं पहा, इथे विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स रिराईट करायला सांगितलं होतं म्हणजे आपल्याला पुन्हा सेंटेन्स लिहून आपल्या आन्सरला अंडरलाईन करायची होती. हे ठीक आहे, पूर्ण सेंटेन्स लिहून आन्सर लिहायचंय. ठीक आहे, मी काय म्हणत होतो, हा क्वेश्चन लिहायचा नाही, इथे जे लिहिले ना सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ते नाही लिहायचं. इथे राईट द वर्ड फ्रेज ऑर टर्म, इथे हा प्रश्न सुद्धा नाही लिहायचा. पर्सन हू फॉर्म पार्टनरशिप फर्म, कोणत्या व्यक्ती भागीदारी संस्था सुरू करतात, ओके, तर त्याचा आन्सर आहे पार्टनर. मग आपण काय करायचंय, डायरेक्ट आन्सर लिहायचंय, क्वेश्चन नंबर आणि डायरेक्ट त्याचा आन्सर. ठीक आहे, पहिल्याचा आन्सर काय आहे, पार्टनर्स. ठीक आहे, हे डायरेक्ट आपल्या एक्झाम मध्ये आन्सर डायरेक्ट आपण काय लिहिलं पाहिजे, पार्टनर्स. ठीक आहे, हा क्वेश्चन सुद्धा जो काही मी हायलाइट केलेला आहे तो सुद्धा लिहायचा नाही, फक्त आपलं आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, अमाऊंट ऑफ कॅश और गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम. पार्टनर्स बिझनेस मध्ये टाइम टू टाइम जे काही पैसे विड्रॉ करतायत त्या गोष्टीला आपण काय म्हणायचंय मित्रांनो, त्या गोष्टीला म्हणायचंय ड्रॉइंग्स. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे आपलं ड्रॉइंग्स. नंबर 3 काय बघा, an association of 2 or more persons according to Indian Partnership Act 1932. Association of 2 or more persons according to Indian Partnership Act 1932. ओके, तर याचा आन्सर होऊ शकतं फर्म किंवा पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, पार्टनरशिप फर्म किंवा नुसतं फर्म लिहिलं तरी बरोबर द्यावं लागेल, पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, ठीक आहे, पुढचं काय बघा, पुढे आहे ऍक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म्स आर रेग्युलेटेड. पार्टनरशिप फर्म, ऍक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म आर रेग्युलेटेड, त्याचं आन्सर आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 किंवा तुम्ही नुसतं इंडियन पार्टनरशिप ऍक्ट एवढं लिहिलं तरी
चालणार आहे. प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. भागीदारी संस्थेचं नाव नोंदवणं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला बोललं जातं रजिस्ट्रेशन. आन्सर आहे मित्रांनो त्याचं रजिस्ट्रेशन. ठीक आहे. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन अ रिटर्न फॉर्म. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन अ रिटर्न फॉर्म काय आन्सर आहे माहिती आहे ना सगळ्यांना? पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड. ओके. ही डेफिनेशन म्हणून पण विचारलं जातं व्हॉट इज पार्टनरशिप डीड. मग तुम्ही काय लिहू शकता? रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. ओके. पुढे काय बघा? अंडर धिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन्स कॉन्स्टंट. अशी कोणती मेथड आहे की ज्या मेथड मध्ये पार्टनर्सचं कॅपिटल कॉन्स्टंट राहतं? ओके. अंडर धिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आन्सर होईल वाढनो फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्येच कॅपिटल कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड. ठीक आहे. क्लिअर आहात सगळे? पुढे काय बघा? प्रपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट. प्रपोर्शन इन विच पार्टनर्स शेअर प्रॉफिट. भागीदार नफा कोणत्या प्रमाणात वाटून घेतात, तर त्याचं नाव आहे प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. ओके. पुढे काय बघा? सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर इच पार्टनर. अशी कोणती मेथड आहे की ज्या मेथड मध्ये कॅपिटल अकाउंटच बनवला जातो? ओके. पार्टनरचा कोणता अकाउंट बनवला जातो? फक्त कॅपिटल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो त्या मेथडचं नाव आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. परत एकदा पहा. सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर इच पार्टनर. आन्सर काय आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ठीक आहे. पुढे काय बघा? द अकाउंट टू विच ऑल ऍडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड मेड व्हेन कॅपिटल इज फिक्स्ड. जेव्हा कॅपिटल फिक्स्ड असतं तेव्हा सगळ्या ऍडजस्टमेंट कॅपिटल ऐवजी कोणत्या अकाउंटला जातात? तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा आन्सर पार्टनर्स करंट अकाउंट. इथे मी लिहिते पुढे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. पार्टनर्स करंट अकाउंट आठवतं ना? कॅपिटलची जागा कोणाला देतो आपण? करंटला. आणि ज्या गोष्टी कॅपिटल मध्ये ऍड होतात त्या करंटच्या क्रेडिटला आणि ज्या कॅपिटल मधून लेस होतात त्या करंटच्या डेबिटला. जेव्हा कॅपिटल फिक्स्ड असतं तेव्हा कोणता अकाउंट आपण बनवता? पार्टनर्स करंट अकाउंट. ओके. 11 नंबरचं इम्पॉर्टंट आहे. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू. खर्च होण्याच्या अगोदर तो पेड केला गेला. एक्सपेन्सेस विच आर पेड, खर्च पेड केलाय, बिफोर इट्स ड्यू, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं प्रीपेड एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो त्याचा आन्सर काय आहे? प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस. पुढे काय बघा? पुढचं काय? द अकाउंट्स दॅट आर प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. प्रत्येक अकाउंटिंग इयरच्या शेवटी कोणता अकाउंट बनवला जातो? अरे आपल्या अख्ख्या टॉपिकचंच नाव आहे ना, काय? फायनल अकाउंट्स. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी बनवलं जातं फायनल अकाउंट्स. पुढे बघा. अँड ॲसेट विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश इझिली. अशी कोणती ॲसेट आहे की जी इझिली कॅश मध्ये कन्वर्ट होते? अशी कोणती ॲसेट आहे की जी इझिली कॅश मध्ये कन्वर्ट होते? विद्यार्थी मित्रांनो त्याला तुम्ही म्हणायचंय करंट ॲसेट.
किंवा करंट ॲसेट्स, त्याला दुसरंही नाव आपण बोलू शकतो लिक्विड ॲसेट्स. लिक्विड ॲसेट्स, ठीक आहे. करंट ॲसेट बोला किंवा काय लिक्विड ॲसेट. अशी कोणती ॲसेट आहे की जी इझिली कॅश मध्ये कन्वर्ट होते? करंट ॲसेट किंवा काय लिक्विड ॲसेट. पुढे आहे 14 नंबरचं, ऑर्डर इन विच फिक्स्ड ॲसेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. त्याचं आन्सर आहे ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. आन्सर काय मित्रांनो? ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. कोणता अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सेलिंग एक्सपेन्सेस रेकॉर्ड करता बिझनेसचे? ठीक आहे. सेलिंग एक्सपेन्सेस बिफोर प्रोडक्शन होतो की आफ्टर प्रोडक्शन? आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे. अँड ऑल आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे कोणता अकाउंट, त्यांनी अकाउंट विचारला, असा कोणता अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात? तर आन्सर काय होईल बाळांनो याचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर आहे. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स याचा अर्थ ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू मोठी आहे. आणि जेव्हा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू मोठी येते, कारण डेबिट बाजू म्हणजे खर्च बाजू. एक्सपेन्सेस इज मोर दॅन इन्कम झालं. एक्सपेन्सेस इज मोर दॅन इन्कम म्हणजे इथे लॉस येणार आहे. पण तो लॉस काय नावाने ओळखला जाईल? ग्रॉस लॉस. पण ह्या डेबिट ऐवजी क्रेडिट बॅलन्स विचारला असता तर क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मग क्रेडिट बाजू मोठी म्हणजे इन्कम बाजू मोठी, आणि इन्कम बाजू मोठी म्हणजे काय होणार आहे? तो ग्रॉस प्रॉफिट. ओके. म्हणून तुम्हाला इथे जरी 16-17 दिसत असतील तरी तयार खूप जास्त होऊ शकतात, आणि ते काळजीपूर्वक आपण ते समजून घेतले पाहिजे. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस लॉस, अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. 17 नंबरचं काय बघा, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे शांतपणे विचार करा, क्रेडिट बाजू मोठी आहे. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम बाजू. इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस. इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस मीन्स प्रॉफिट. पण प्रॉफिट अँड लॉसचा प्रॉफिट कोणता आहे? नेट प्रॉफिट. म्हणून आन्सर काय येणार मित्रांनो इथे? नेट प्रॉफिट. क्लिअर आहात? ठीक आहे. पण परत एकदा इथे असं वाक्य होऊ शकतं, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू मोठी आहे, खर्च बाजू मोठी आहे, म्हणजे याचा अर्थ तिथे आन्सर काय होईल? नेट लॉस. ठीक आहे. चला, कळलंय का हे सगळं? पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म हे वाक्य लिहायची गरज आहे का? नाही. फक्त क्वेश्चन नंबर इथे डायरेक्ट कसं लिहायचं बघा. क्वेश्चन नंबर 1 मधला बी मधलं पहिलं डायरेक्ट आन्सर, बी मधलं दुसरं डायरेक्ट आन्सर, बी मधलं तिसरं डायरेक्ट काय आन्सर. इथे क्वेश्चन लिहित बसायचं नाहीये. ठीक आहे. फक्त जिथे फिल इन द ब्लँक्स असतात तेच वाक्य कम्प्लीट लिहायचंय, आणि मग आपल्याला जे आन्सर आहे त्याला डबल अंडरलाईन करायचे. बाकी कुठेही लिहित बसायचं नाहीये क्वेश्चन. पा पुढे काय आहे? सिलेक्ट स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. खालील दिलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, विथ रिझन एक्सप्लेन करा. आता रिझन्स इथे मी घेत बसत नाहीये, ऑफलाईन बॅच मध्ये ते घेईल. ऑफलाईन बॅच मध्ये रिझन्स सांगितले जाईल. आता फक्त आपण एवढं बघूया ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. ठीक आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे एवढंच बघूया. पहिला आहे पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. नॉन ट्रेडिंग कन्सर्न आपण एनपीओ पाहिलेला आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो इथे पार्टनरशिप बद्दल विचारलं गेलंय की पार्टनरशिप हे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे. अरे पार्टनरशिप का एस्टॅब्लिश होते? टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी. मग नफा मिळवणं म्हणजे ती बिझनेस झाला.
ती नॉन ट्रेडिंग नाही तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. पार्टनरशिप इज अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग कन्सर्न. आणि हे तर बोलतात नॉन ट्रेडिंग, म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल्स आहे. ठीक आहे. पुढे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. आत्ताच आपण बघितलं होतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात आणि क्रेडिटला इन्कम रेकॉर्ड होतात. आणि म्हणून मित्रांनो, इन्कम आणि एक्सपेन्सेसचा स्टडी होतो नॉमिनल अकाउंट मध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, तो रिअल अकाउंट आहे असं बोलतायत. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. ठीक आहे, फॉल्स. पुढे आहे कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेसेस. कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेसेस. तुम्हाला आठवते, कॅरेज इनवर्ड इज ऑल्सो नोन ऍज कॅरेज ऑन परचेसेस शिकवलं होतं ऑफलाईन बॅचला. ठीक आहे, नाहीतर काही तर बोलतात, अरे ऑफलाईन बॅच मध्ये आपण शिकलेला. कॅरेज इनवर्ड मीन्स कॅरेज ऑन परचेसेस, कॅरेज आउटवर्ड मीन्स कॅरेज ऑन सेल्स. मग इथे हे स्टेटमेंट कसं आहे मित्रांनो, ट्रू आहे. ठीक आहे, ट्रू. पुढे काय वाचा, ऍडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स्ड कॅपिटल मेथड. ऍडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये ऍडजस्टमेंट ह्या करंट अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. अगदी बरोबर आहे, हे स्टेटमेंट आपलं कसं आहे, ट्रू आहे. पण इथे जर का वाक्य त्यांनी मुद्दाम बदललं असतं, कोणतं वाक्य दिलं असतं बघा, ऍडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, तर मात्र ते स्टेटमेंट काय झालं असतं, फॉल्स झालं असतं. कारण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये ऍडजस्टमेंट ह्या कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड होतात आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्सचे ऍडजस्टमेंट ह्या पार्टनर्स करंट अकाउंटला रेकॉर्ड होतात. ठीक आहे मित्रांनो. प्रीपेड एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज लायबिलिटीज. आठवतंय प्रीपेड एक्सपेन्सेस, अरे बाबांनो, प्रीपेड खर्चातून लेस करता, ऍडजस्टमेंटचे इफेक्ट हटवा, एक्सपेन्सेस मधून लेस करता, एक्सपेन्सेस डिक्रीज शो टू ऍसेट. आपण कुठे रेकॉर्ड करता, ते ऍसेट साइडला रेकॉर्ड करता. म्हणून तर प्रीपेड एक्सपेन्सेस आर शोन ऑन द ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट, आणि हे म्हणतात लायबिलिटीज. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. पुढे काय बघा, इफ पार्टनरशिप डीड इज अ सायलेंट, पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन प्रपोर्शन टू देअर कॅपिटल्स. जर पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरचा डीड हा सायलेंट असेल, तर त्यांनी सांगितलंय की पार्टनर्स नफा तोटा वाटणीचं प्रमाण हे भांडवलाच्या प्रमाणामध्ये वाटून घेतात. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आपण त्यावेळेला वापरता इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये सांगितलेली प्रोव्हिजन, आणि ती प्रोव्हिजन इक्वल आहे, कॅपिटल रेशियोत नाही. म्हणून हे काय आहे मित्रांनो, फॉल्स आहे. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय बघा, बॅलन्स शीट इज अन अकाउंट. बॅलन्स शीट इज अन अकाउंट काय म्हणणार, ते एक स्टेटमेंट आहे, अकाउंट नाहीये. हे पण आन्सर काय आहे, फॉल्स आहे. ज्यांनी थेरॉटिकली पार्ट नीट ऐकलेला आहे, इंट्रोडक्शनचे लेक्चर नीट ऐकलेले आहेत आणि जे प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सोडवताना विचारपूर्वक सोडवतात, त्यांनाच ऑब्जेक्टिव्ह लवकर जमतात. नाहीतर ऑब्जेक्टिव्ह कळत नाही मुलांना. ठीक आहे, थेरॉटिकली पार्ट क्लिअर पाहिजे, इंट्रोडक्शन त्यासाठी नीट ऐकायचं असतं. अनेक विद्यार्थ्यांना काय वाटतं की अकाउंट म्हणजे काय, प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स फक्त. तसं नाहीये. अकाउंट्स तुम्हाला तेव्हाच चांगलं कळतं जेव्हा तुम्ही ते इंट्रोडक्शनचे लेक्चर नीट ऐकता. ओके, आणि इंट्रोडक्शन मध्ये प्रॅक्टिकली प्रॉब्लेमचं पण मटेरियल तयार होतं आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचं देखील मटेरियल तयार होतं. ठीक आहे. पुढे काय लिहिले बघा, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. आठवते, दोन प्रकारचे खर्च असतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर का जे कंटिन्युअस बिझनेस रन करताना होतात, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर वन टाइम एक्सपेंडिचर असतात. मग जेव्हा आपण एखादी मशिनरी इन्स्टॉल करतो, ती दररोज इन्स्टॉलेशन करतो का, नाही. म्हणजे तो कोणता खर्च झाला, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि ते काय बोलतात, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तो कोणता एक्सपेंडिचर आहे मित्रांनो, कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे, हे आन्सर फॉल्स आहे.
पुढे काय, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ लायबिलिटी. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्री रिसिव्ड. आठवतंय आपण इन्कम मधून काय करता, लेस. मग रूल अप्लाय करता, काय रूल अप्लाय करता, इन्कम डिक्रीज, इन्कम डिक्रीज शो टू लायबिलिटी. कुठे रेकॉर्ड केलं जाणार आहे, लायबिलिटी साइडला. आणि म्हणून इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ लायबिलिटी. तर हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. पुढे काय, आरडीडी इज क्रिएटेड ऑन क्रेडिटर्स. आरडीडी इज क्रिएटेड ऑन क्रेडिटर्स. हे स्टेटमेंट फॉल्स आहे बाळांनो. कोणावर आरडीडी क्रिएट केली जाते, डेटर्सवर. पुढे काय आहे, डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट ऍसेट. डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट ऍसेट. 11वी मध्ये डेप्रिसिएशन नावाचा टॉपिक तुम्ही नीट ऐकला असेल तर तुम्हाला माहित आहे, फक्त आणि फक्त कोणाचं, फिक्स्ड ऍसेटच काय होतं, डेप्रिसिएशन. आणि म्हणून इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट ऍसेट. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि गुडविल इज अन इनटेन्जिबल ऍसेट. गुडविल ही अदृश्य मालमत्ता आहे. हे देखील स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. ओके. Indirect expenses are debited to trading account. Indirect expenses are debited to trading account. Indirect expenses हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केले जातात. कोणते एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे कुठे रेकॉर्ड केले जातात म्हणताय, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फॉल्स आहे. का रे बाबांनो, कारण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणारे खर्च हे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, इनडायरेक्ट नाही. पण हेच वाक्य जर असं तयार केलं असतं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर उत्तर आपलं ट्रू असलं असतं. ठीक आहे. पुढे काय बघा, 14 नंबरचं, बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, करंट लायबिलिटी म्हणजे ज्या शॉर्ट टर्म लायबिलिटीज असतात त्या करंट लायबिलिटी. पण बँक लोन ही मात्र लॉंग टर्म लायबिलिटी आहे, म्हणून ती फिक्स्ड लायबिलिटी मध्ये जाते, करंट लायबिलिटी मध्ये नाही. म्हणून बँक लोन इज अ करंट लायबिलिटी हे स्टेटमेंट आपल्याला काय लिहावं लागेल, फॉल्स लिहावं लागेल. आणि पुढे आहे, नेट प्रॉफिट इज डेबिट, नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स म्हणजे नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स म्हणजे नेट प्रॉफिट. अरे डेबिट बाजू मोठी म्हणजे डेबिट बॅलन्स, पण डेबिट बाजू मोठी असेल तर लॉस येईल ना, प्रॉफिट कुठून. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. ठीक आहे. हे बँक लोनचं कळलं ना बाळांनो, बँक लोन करंट लायबिलिटी नाहीये, तर लॉंग टर्म लायबिलिटी आहे. लॉंग टर्म लायबिलिटी, त्यामुळे इथे आपल्याला आन्सर फॉल्स लिहावं लागलं. नेट प्रॉफिटचं पण कळलेलं आहे. पुढे काय बघा, डी मध्ये फाइंड ऑड वन. फाइंड ऑड वन, इथे सुद्धा क्वेश्चन नंबर लिहायचा, जो ऑड वन आहे त्याचंच नाव लिहायचं, बाकी क्वेश्चन रिपीट करत बसायचं नाहीये. याच्यामधला वेगळा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. आता थोडंसं लॉजिक लावा. वेजेस, सॅलरी, रॉयल्टी आणि इम्पोर्ट ड्युटी हे तिन्ही चारही खर्च आहे, पण त्यापैकी वेजेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, रॉयल्टी देखील जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इम्पोर्ट ड्युटी देखील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग वेगळा शब्द कोणता सापडला आपल्याला, सॅलरी. म्हणून आपला आन्सर काय होईल तिथे, सॅलरी. क्लिअर आहे. पुढे काय बघा, पोस्टेज, स्टेशनरी, ऍडव्हर्टायझिंग, परचेसेस. आता इथे देखील तेच लॉजिक आहे. पोस्टेज जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, स्टेशनरी देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ऍडव्हर्टायझिंग देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण परचेसेस कुठं जातं बाळांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हे एकसारखे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे, आणि हा वेगळा, वेगळा हे आपला आन्सर असेल, परचेसेस. ठीक आहे. पुढे काय बघा, कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट. आता कॅपिटल कुठे रेकॉर्ड केलं जातं, लायबिलिटीजला. रिझर्व्ह फंड कुठे रेकॉर्ड केलं जातं, लायबिलिटीजला. बँक ओव्हरड्राफ्ट कुठे रेकॉर्ड केलं जातं, लायबिलिटीजला.
मग काय आन्सर असेल आपल्या इथं? बिल्स रिसिवेबल, कारण हे ऍसेटला रेकॉर्ड केलं जातं, ऍसेटला रेकॉर्ड केलं जातं, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे? बिल्स रिसिवेबल. पुढे काय बघा, मशिनरी, सॉरी बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर. आता बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे ऍसेट आहे, आणि मग वेगळं काय आहे? बिल्स पेएबल, ही लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल, ठीक आहे. पुढे काय पुढे काय बघा, डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, डिव्हिडंड रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, इंटरेस्ट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आणि डेप्रिसिएशन मात्र कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून याचं आन्सर काय? डेप्रिसिएशन. ठीक आहे, क्लिअर आजपर्यंत? हे आहे कम्प्लीट द सेंटेन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट इथे आपल्याला सेंटेन्स, कम्प्लीट द सेंटेन्स जेव्हा विचारलं जाईल तेव्हा देखील कम्प्लीट सेंटेन्स लिहून आपला आन्सर खाली डबल अंडरलाईन करायची आहे. पहा, नंबर 1 काय लिहिलंय? पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन, पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन डॅश डॅश रेशिओ इन द ऍब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. जर पार्टनरशिप डीड पार्टनर्स मध्ये झाला नसेल किंवा झालाय पण तो पर्टिक्युलर पॉइंट सायलेंट असेल तर मात्र त्यांचा नफा तोटा वाटणी कसं करायचंय? इक्वल. आन्सर काय मित्रांनो? इक्वल. त्यावेळेला त्यांचा रेशिओ असेल इक्वल. सेकंड नंबरचं काय आहे? रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश डॅश इन इंडिया. भारतामध्ये एखादी पार्टनरशिप फर्म रजिस्टर्ड करायची की नाही करायची हे ऑप्शनल आहे, म्हणून याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शनल. ऑप्शनल, ठीक आहे. आन्सर काय इथे? ऑप्शनल. परंतु जर हाच प्रश्न असा विचारला गेला असता, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इन महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र काय आहे? कंपल्सरी आहे. मग त्यावेळेला तिथे आन्सर ऑप्शनल लिहून चालणार नाहीये, तिथे आपल्याला काय लिहायला पाहिजे? कंपल्सरी लिहायला पाहिजे. ठीक आहे. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी डॅश डॅश डॅश. पार्टनरशिपचा बिझनेस कसा पाहिजे? तर तो पाहिजे कायदेशीर, म्हणून याचा आन्सर आहे लॉफुल. लॉफुल, ठीक आहे. आन्सर आहे लॉफुल. लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म मध्ये लायबिलिटी कशी आहे? तर मित्रांनो ती कशी आहे? अनलिमिटेड. 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 आणि परत एकदा रिपीट करेल, मायनर पार्टनरची मात्र कशी असते? लिमिटेड असते. पुढे काय बघा, पुढे द बॅलन्स ऑफ ड्रॉइंग अकाउंट ऑफ पार्टनर्स इज अ ट्रान्सफर टू हिज डॅश डॅश अकाउंट अंडर द फिक्स्ड कॅपिटल मेथड. खूप इम्पॉर्टंट विचारलंय. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये ड्रॉइंगचा बॅलन्स कुठे ट्रान्सफर केला जातो? तर मित्रांनो आठवतंय, जर का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करतो, पण फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये मात्र तो करंट अकाउंटच्या डेबिटला जातो. कोणतं अकाउंट लिहायला पाहिजे? करंट. आन्सर आहे त्याचं करंट अकाउंट. द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर्स इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट. कॅपिटल वरचे जो ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स तुम्हाला माहित असतील तर इझिली आहे. आठवतंय, कॅपिटल वरचं व्याज कॅपिटल मध्ये ऍड होतं, म्हणजेच आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करता. आणि मग सेकंड इफेक्ट कुठे जातो? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून इथे डेबिट विचारलं, डेबिटचं विचारलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोणत्या अकाउंटच्या डेबिटला जातं? तर आन्सर आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. पुढे आहे पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म. पार्टनर्स आर, काय वाक्य बघा, पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ द फर्म. तर त्याचा आन्सर आहे जॉईंट अँड सेव्हरल.
जॉईंट अँड सेव्हरल, SEVERAL. ठीक आहे. पुढे काय बघा, पार्टनरशिप डीड इज अँड डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप, तर त्याचा आन्सर आहे आर्टिकल. पार्टनरशिप डीड इज अँड आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. पुढे काय बघा, द विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज अ डॅश डॅश टू हिज अकाउंट. द विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज अ डॅश डॅश टू हिज अकाउंट. एखाद्या पार्टनरने जर पर्सनल यूज साठी पैसे काढले तर त्याला आपण ड्रॉइंग बोलतो, आणि ड्रॉइंग कॅपिटलच्या डेबिटला रेकॉर्ड करतात किंवा करंटच्या डेबिटला, म्हणजे त्या पार्टनरच्या अकाउंटच्या डेबिटला. म्हणून इथे आन्सर आहे डेबिटेड. डेबिटेड. ठीक आहे. कमिशन पेएबल टू पार्टनर इज डॅश डॅश टू द फर्म. कमिशन पेएबल टू पार्टनर, आपली पार्टनरशिप फर्म पार्टनरला जे कमिशन पेएबल करायला लागते किंवा कमिशनचे पैसे देणं लागते त्याला तुम्ही काय बोलता. आता इथे मुळातच कमिशन पेएबल, लक्षात घ्या, पेएबल हा शब्द तुम्हाला क्लिअर करेल. पेएबल ही लॅबिलिटी असते. पेएबल ही काय असते, लॅबिलिटी. म्हणून इथे आन्सर लॅबिलिटी लिहू शकता तुम्ही. परंतु बऱ्याचशा वेळेला असं होतं की एकाच प्रश्नाचे अनेक उत्तर असू शकतात किंवा दोन तरी असू शकतात. तुम्ही कमिशन पेएबल आहात, मग कमिशन हा खर्च आहे की जो अजून द्यायचा राहिलाय, मग तुम्ही त्याला दुसरं उत्तर लिहू शकता, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कमिशन हा खर्च आहे आणि तो द्यायचा राहिलाय, पेएबल आहे, म्हणून जे खर्च पेएबल असतात त्यांना आपण काय म्हणू शकता, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. मग अशा वेळेला काय करायचंय की पहिला आन्सर लिहून ऑब्लिक करून दुसरंही लिहायचंय किंवा एकच लिहा जे परफेक्ट मॅच होतंय ते. तर इथे लायबिलिटी हे करेक्ट आन्सर आहे, आणि हे चुकीचं आहे असंही नाही, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. व्हेन पार्टनर्स अडॉप्टेड फिक्स्ड कॅपिटल मेथड देन दे हॅव टू ऑपरेट डॅश डॅश अकाउंट. जेव्हा पार्टनर्स फिक्स्ड कॅपिटल मेथड ऑपरेट करतात तेव्हा कोणता अकाउंट ऑपरेट करतात किंवा कोणता अकाउंट बनवतात. ठीक आहे. तर तिथे काय आन्सर आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट हे आन्सर आहे त्याचं, पार्टनर्स करंट. ठीक आहे. पुढे काय बघा, इफ पार्टनर्स करंट अकाउंट शोज डॅश डॅश बॅलन्स इट इज शोन टू द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, पार्टनर्स करंट अकाउंट जेव्हा आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये बनवतो तेव्हा जर त्याची डेबिट बाजू मोठी आली तर तो ऍसेटला अपियर्ड केला जातो, आणि जर त्याची क्रेडिट बाजू मोठी आली तर मात्र तो कुठे अपेड केला जातो, लायबिलिटी साइडला. म्हणजेच क्रेडिट बॅलन्स जेव्हा येईल तेव्हाच तो लायबिलिटीला जाईल, म्हणून इथे आन्सर आहे क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट. ठीक आहे. पुढे काय बघा, द एक्सपेन्सेस पेड फॉर ट्रेडिंग पर्पज आर नोन ॲज डॅश डॅश एक्सपेन्सेस. ट्रेडिंग पर्पज साठी जो आपण खर्च करता त्याला आपण कोणता खर्च म्हणतोय बाळांनो, ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस. आन्सर आहे ट्रेड एक्सपेन्सेस. कॅश रिसिप्ट्स विच आर रिकरिंग इन अ नेचर. आता हा जो पॉइंट आहे ना 14 नंबरचा, हा तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट मध्ये देखील पाहायला मिळेल. कॅश रिसिप्ट्स विच आर रिकरिंग इन अ नेचर आर कॉल्ड ॲज डॅश डॅश रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट. त्याचा आन्सर आहे रेव्हेन्यू. पुढे आहे रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम. आता मुळातच रिटर्न आउटवर्ड कोणाला बोलतो आपण, रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्न, रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न. रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम. अरे रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न ना, मग कोणातून डिडक्ट केले जातील, परचेसेस मधून. आन्सर आहे त्याचं परचेसेस. ठीक आहे. आणि रिटर्न इनवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम, तर त्यावेळेला त्याचा आन्सर असला असतं सेल्स. पुढे काय बघा, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट. एक्सपेन्सेस विच आर पेड, आपण खर्च पेड केलाय ड्यू डेटच्या अगोदर, म्हणजेच कोणता खर्च होईल बाळांनो, तो
प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे. पुढे काय बघा, ऍसेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड आर कॉल्ड. अशा ऍसेट की ज्या आपल्या बिझनेसमध्ये अनेक कालावधीसाठी असतात, त्या ऍसेटला कोणत्या ऍसेट्स बोलतो आपण? ऍसेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर लॉंग पिरियड आर कॉल्ड फिक्स्ड ऍसेट्स. फिक्स्ड ऍसेट्स त्या नॉट फॉर सेल असतात, माहिती ना सगळ्यांना. त्या कोणत्या असतात? नॉट फॉर सेल्स. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट कोणत्या बेसिसवर बनवतो आपण? कोणत्या खर्चाच्या बेसिसवर? डायरेक्ट. त्याचा आन्सर आहे डायरेक्ट. पुढे काय बघा, व्हेन कमिशन इज अलाउड टू एनी पार्टनर. व्हेन कमिशन इज अलाउड टू एनी पार्टनर, एखाद्या पार्टनरला आपण कमिशन अलाउड करतो. इट इज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. एखाद्या पार्टनरला कमिशन तुम्ही देता तेव्हा तो बिझनेसचा काय होईल? अरे बाबांनो, पार्टनरला तुम्ही द्या किंवा आउटसाइडर्स पर्सनला द्या, तो बिझनेसचा काय होणार आहे? एक्सपेन्सेस. ठीक आहे, बिझनेसचा एक्सपेन्सेस होणार आहे. एक्सपेन्सेस लिहा किंवा एक्सपेंडिचर लिहा चालेल. पुढे काय बघा, व्हेन गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल इट इज ट्रीटेड ॲज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. व्हेन बी गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल इट इज ट्रीटेड ॲज डॅश डॅश ऑफ द बिझनेस. आता जेव्हा आपण माल फुकट वाटतो तेव्हा आपल्या बिझनेसचा खर्च होतो, म्हणून एक्सपेन्सेस. पण कोणता? ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. त्याचा आन्सर काय लिहायला पाहिजे? ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस किंवा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. आन्सर आहे त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ठीक आहे. पुढे आपण पाहतोय आन्सर इन वन सेंटेन्स. ठीक आहे. आन्सर इन वन सेंटेन्स साठी मी सेपरेट पीडीएफ तयार केलेली आहे, बघूया आपण. आन्सर इन वन सेंटेन्स अनेक विद्यार्थ्यांना त्याची भीती वाटते, त्यांना असं वाटतं की खूप काही वेगळं आहे आणि आपल्याला मार्क्स मिळणार नाही. तर बाळांनो, क्वेश्चन पेपर कसा बनेल किंवा काय होईल माहित नाहीये, त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण सगळ्या गोष्टींची परिपूर्ण तयारी करायची. आणि आन्सर इन वन सेंटेन्स काही फार अवघड नाहीये. तुमचं ट्रू ऑर फॉल्सचं एखादं स्टेटमेंट सुद्धा आन्सर इन वन सेंटेन्सचं आन्सर असू शकतं. ओके, त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सोपं आहे. आन्सर इन वन सेंटेन्स. ठीक आहे, परत एकदा सांगेल, क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, डायरेक्ट आन्सर. व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल? व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल? आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये काय घडतं? कॅपिटल बॅलन्स चेंज होत राहतात, ते एकसारखं राहत नाहीये. ओपनिंग आणि क्लोजिंग बदललेलं असतं. ह्याच गोष्टी आपल्याला तिथे लिहायच्यात. मग मी काय आन्सर केलंय बघा, व्हेन कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स गो ऑन चेंजिंग एव्हरी इयर ड्यू टू ट्रान्झॅक्शन ऑफ पार्टनर्स विथ द फर्म इट इज नोन ॲज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. व्हेन capital balances of the partners go on changing every year due to the transaction of partners with the firm it is known as fluctuating capital. तुम्ही हेच लिहा किंवा याप्रमाणे दुसरं एखादं तयार करू शकता. हा, पण दुसरं म्हणजे काही दुनियाच्या पलीकडे नाही, तुम्ही फ्लक्च्युएटिंग बद्दल इन्फॉर्मेशन लिहायची. पुढे काय लिहिलंय, वाय इज पार्टनरशिप डीड नेसेसरी? वाय इज पार्टनरशिप डीड नेसेसरी? ओके, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्टनरशिप डीडची गरज काय आहे याचं मोठं आन्सर सुद्धा देता येऊ शकतं. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय, आन्सर इन वन सेंटेन्स, त्यामुळे आपल्याला वन सेंटेन्स मध्येच त्याला कंप्लीट करायचंय. आणि मग मेन त्याची गरज काय, तर ऍग्रीमेंट का करता, तर दोन भागीदार जेव्हा एकत्र येऊन बिझनेस करतात त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ नये, वादविवाद होऊ नये, म्हणून आपण पार्टनरशिप डीड बनवतोय. हे एक सिंपल वाक्यामध्ये सांगायचं. पार्टनरशिप डीड इज नेसेसरी टू प्रिव्हेंट डिस्प्यूट्स और मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर्स इन फ्युचर. पार्टनर्स मध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग होत आहेत ते होऊ नयेत म्हणून आपण काय बनवतोय, पार्टनरशिप डीड बनवतोय.
पार्टनरशिप डीड इज नेसेसरी टू प्रिव्हेंट डिस्प्यूट्स और मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर्स इन फ्युचर. पुढे काय बघा, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, इन विच रेशियो द पार्टनर्स विल शेअर द प्रॉफिट्स और लॉस. जर का प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि पार्टनरशिप डीड सायलेंट आहे, तर आपण कोणता रेशिओ वापरतो? इक्वल. मग तेच लिहायचंय. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, पार्टनर्स विल शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन इक्वल रेशिओ. तिथलंच वाक्य उचललं, फक्त आपला इक्वल शब्द त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला. पुढे काय बघा, व्हॉट इज द फिक्स्ड कॅपिटल मेथड. व्हॉट इज द फिक्स्ड कॅपिटल मेथड? व्हेन the capital account of partners maintained under fixed capital method, the capital of partners remains constant every year. ज्या वेळेला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड मेंटेन करता त्यावेळेला भागीदारांची भांडवल कशी राहतात? फिक्स्ड राहतात, म्हणजेच कॉन्स्टंट राहतात. एक्सेप्ट एनी अमाउंट ऑफ ऍडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस और पार्ट ऑफ कॅपिटल्स इज विथड्रॉन बाय द पार्टनर्स फ्रॉम द बिझनेस. ज्या वेळेला फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण वापरतो त्यावेळेला पार्टनर्सचं कॅपिटल कॉन्स्टंट राहतं. पण दोनच असं सिच्युएशन आहे तिथे मात्र फिक्स्ड कॅपिटल मेथड असून देखील कॅपिटल चेंज होऊ शकतं. त्या दोन सिच्युएशन कोणत्या? ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस आणि दुसरी कोणती बाबांनो? कॅपिटल विथड्रॉन बाय पार्टनर. ओके, कॅपिटल विड्रॉ केलं पार्टनर्सने तरच कॅपिटल चेंज होऊ शकतं, अन्यथा ते चेंज होणार नाहीये. व्हेन द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स मेंटेन अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड, द कॅपिटल ऑफ पार्टनर्स रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरी इयर एक्सेप्ट एनी अमाउंट ऑफ ऍडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस और पार्ट ऑफ कॅपिटल्स इज विथड्रॉन बाय द पार्टनर्स फ्रॉम द बिझनेस. पुढे काय लिहिलं बघा, हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किती व्यक्तींची गरज आहे? मिनिमम विचारलंय, जेवढं विचारलंय तेवढं लिहा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये. मिनिमम 2 persons आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. कमीत कमी 2 व्यक्ती लागतात पार्टनरशिप फर्म सुरू करण्यासाठी. पुढे काय बघा, व्हॉट इज पार्टनरशिप डीड. आता जर तुम्हाला इथे डेफिनेशन माहित असेल तर इझिली लिहिता येईल. द रिटर्न अग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म. The return agreement of partnership firm is called as partnership deed. The return agreement of partnership firm is called as partnership deed. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. पुढे काय, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फर्म. आता पार्टनरशिप फर्मचं वैशिष्ट्य काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ठीक आहे, आता इथे खूप सारे लिहू शकतो आपण, पण इथे एकच आपल्याला लिहायचंय. का तर आन्सर इन वन सेंटेन्स आहे, खूप जास्त लिहित बसू नका. टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फर्म. टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टनरशिप फर्म. व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन इन ऍब्सेन्स ऑफ अन अग्रीमेंट. जर अग्रीमेंट झाला नसेल तर पार्टनर्स लोनला इंटरेस्ट किती रेटनं अलाउड केलं जातं? तर ते आन्सर आहे 6%. म्हणून काय लिहिले बघा, इन द ऍब्सेन्स ऑफ अन अग्रीमेंट 6% पर एनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन. इन द ऍब्सेन्स ऑफ अन अग्रीमेंट 6% पर एनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन. परत एकदा सांगेल, आन्सर इन वन सेंटेन्स. इंट्रोडक्शन ज्यांनी नीट मनापासून ऐकलेलं आहे त्यांना व्यवस्थितरित्या लिहिता येतात. क्लासेसमध्ये खूप वेळा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता कुणी किती मनापासून अभ्यास करतं त्याच्यावरती ते आन्सर इन वन सेंटेन्स डिपेंड करतं. पण मला खात्री आहे की ज्यांनी मनापासून अभ्यास केलाय त्याचं एकही आन्सर इन वन सेंटेन्स चुकणार नाहीये. पुढे काय लिहिले बघा, व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. कमीत कमी किती व्यक्ती लागतात भागीदारी संस्था सुरू करण्यासाठी? अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, मिनिमम 2 persons आर रिक्वायर्ड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म. मिनिमम 2 persons. व्हॉट इज लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स. आता हे आपण वाक्य अनेक वेळा बघितलेलं आहे, अनलिमिटेड. पण मायनर पार्टनरची मात्र कशी असते? लिमिटेड असते. मग काय लिहिणार?
the liability of all partners except minor partner is unlimited. The liability of all partners except minor partners is unlimited. सगळ्या भागीदारांची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. जॉईंट असते अँड सेव्हरल देखील असते. पण तुम्ही हे बाकीचं नाही लिहिलं तरी चालेल, अनलिमिटेड पर्यंत लिहा, तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल. पुढे काय आहे बघा, इन द ऍब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड what is the rate of interest on loan advanced by partner to the firm is allowed. In the absence of partnership deed, what is the rate of interest on loan advanced by partner to partnership firm? Partnership firm is allowed. In the absence of partnership deed, 6% is the rate of interest on loan advanced by partner to the firm. What do you mean by pre-received income? Pre-received income कशाला म्हणतात? पाहनो बघा, आपण एखाद्याचा काम घेतलंय पण काम केलं नाही, पण ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतले, म्हणजेच इन्कम अगोदर घेतलंय काम करण्या अगोदर, त्याला म्हणूया आपण प्री रिसिव्ड इन्कम. इन्कम विच इज रिसिव्ड बाय पार्टनरशिप फर्म बिफोर इट्स ड्यू कॉल्ड प्री रिसिव्ड इन्कम. इन्कम विच इज रिसिव्ड बाय पार्टनरशिप फर्म बिफोर इट इज ड्यू कॉल्ड प्री रिसिव्ड इन्कम. इन्कम विच इज received by the partnership firm before it is due, त्याला काय म्हणायचंय, प्री रिसिव्ड इन्कम. What is the effect of adjustments of provision for a discount on debtors in final accounts of partnership? आता डिस्काउंट ऑन डेटर्स आठवतंय का? डिस्काउंट नेहमी लेस होतं, मग पहिला इफेक्ट आपण डेटर्स मधून लेस करता, दुसरं मांडता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तेच लिहायचंय. The effect of the adjustments of provision for a discount on a debtors in the final account of partnership are as follows. First effect, less from debtors. Second effect, debited to profit and loss account. पुढे काय बघा, when is partners current account open? When is partners current account open? When fixed capital method is adopted by the firm, partners current account is open. जेव्हा आपण कोणती मेथड अडॉप्ट करतो, फिक्स्ड कॅपिटल मेथड, तेव्हा आपण कोणता अकाउंट बनवतो मित्रांनो, पार्टनर्स करंट अकाउंट बनवतो. ठीक आहे, पुढचं काय आहे, हे पहा, ऍज पर विच प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच इज लेस. ओके, as per which principle of accounting closing stock is valued at cost price or market price whichever is less. तर त्याचा आन्सर आहे, as per conservatism principle of accounting closing stock is valued at cost price or a market price whichever is less. पुढे काय बघा, what is the provision of Indian Partnership Act with regard to interest on capital? इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये कोणती प्रोव्हिजन आहे, तर क्लिअर आहे. पार्टनरशिप ऍक्ट काय सांगतोय, व्याज द्यायची आवश्यकता नाहीये. ऍज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट टू बी अलाउड. भागीदारांना व्याज द्यायची आवश्यकता नाहीये. पुढे काय बघा, वाय इज बॅलन्स शीट प्रिपेअर्ड? बॅलन्स शीट का बनवलं जातं? अरे आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कळण्यासाठी. Balance sheet is prepared to know the financial position of the business, that is assets and liability on a particular date. पुढे काय बघा, why wages paid for installation of machinery are not shown in trading account? जर आपण वेजेस इन्स्टॉलेशन चार्जेस साठी पेड केले तर ते ट्रेडिंग अकाउंटला का दाखवलं जात नाही? तर त्याचं सिंपल उत्तर आहे, ट्रेडिंग अकाउंटला रेव्हेन्यू खर्च जातात आणि इन्स्टॉलेशन हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाहीये, तो कोणता एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणून बघा, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड इट इज नॉट टू बी रेकॉर्डेड इन ट्रेडिंग अकाउंट. वेजेस पेड केलेला तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि मित्रांनो तो मात्र ट्रेडिंगला न जाता ऍसेटला जातो, त्या मशिनरी मध्ये ऍड होतो. व्हॉट डू यू मीन बाय इनडायरेक्ट इन्कम? व्हॉट डू यू मीन बाय इनडायरेक्ट इन्कम? आता याचं उत्तर आपण काय देऊ शकतो, जे इन्कम डायरेक्ट नाही आहेत ते सगळे कोणते, इनडायरेक्ट इन्कम. ऑल इन्कम्स अदर दॅन डायरेक्ट इन्कम्स आर कॉल्ड इनडायरेक्ट इन्कम. ऑल इन्कम्स अदर दॅन डायरेक्ट इन्कम आर कॉल्ड
इनडायरेक्ट इन्कम. पण मात्र त्यावेळेला आपल्याला काही एक्झाम्पल द्यावे लागतील. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणारे सगळे इन्कम हे इनडायरेक्ट इन्कम आहे. मग कोणते 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 बांधव, तर इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड एक्सेट्रा. ओके, पुढे काय लिहिलं बघा, वाय पार्टनर्स कॅपिटल इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी ऑफ बिझनेस. वाय पार्टनर्स कॅपिटल इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी ऑफ बिझनेस. पार्टनर्स कॅपिटल ही बिझनेसची लॉंग टर्म लायबिलिटी काय? तर बाबांनो, एक लक्षात घ्या, कॅपिटल तुम्ही एकदा का बिझनेसमध्ये टाकलं का बिझनेस कडून तुम्हाला कधीच मिळणार नाहीये. काय म्हणतील सर मिळतं की? हो मिळतं. कोणत्या दोन केसमध्ये? एकतर तुम्ही बिझनेसमधून रिटायर्ड होतायत किंवा किंवा एक्सपायर्ड होत आहेत. ठीक आहे, म्हणजे एखादा पार्टनर जर रिटायर्ड होत असेल, एक्सपायर्ड होत असेल, तरच त्याचं पार्टनरचं कॅपिटल मिळेल. नाहीतर डायरेक्ट बिझनेस डिझॉल्व्ह होताना मिळतं, आधेमध्ये मिळतं का नाही. म्हणून बिझनेससाठी कॅपिटल ही कोणती लायबिलिटी आहे? लॉंग टर्म लायबिलिटी. पार्टनर्स कॅपिटल इज नॉट रिफंडेड ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अनलेस पार्टनर्स इज रिटायर्ड ऑर एक्सपायर्ड. म्हणजे जोपर्यंत बिझनेसचं अस्तित्व आहे तोपर्यंत तुम्हाला पार्टनरशिप फर्म कॅपिटल रिपेड करत नाही. फक्त दोन केसमध्ये करणार, रिटायर्ड आणि एक्सपायर्ड मध्ये. म्हणून ती बिझनेसची कोणती लायबिलिटी आहे? लॉंग टर्म लायबिलिटी आहे. ठीक आहे, आता पाहूया आपण कॅल्क्युलेट द फॉलोइंग. आपल्याला कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये विचारलंय, अंडर व्हॅल्युएशन of closing stock by 10%. Closing stock was rupees 30,000. Find the value of closing stock. क्लोजिंग स्टॉकची रक्कम ही 10% कमी दाखवली गेलेली आहे, तर त्याची ऍक्च्युअल प्राइस काय आहे किंवा रिवाइज्ड व्हॅल्यू काय आहे? आपण काय लिहिलंय बघा, अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. हे पहिल्यांदा आपण लिहिलेलं आहे. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय काय? 10%. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. मग इथे आपल्याला रिवाइज्ड व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायची आहे. रिवाइज्ड व्हॅल्यू इज इक्वल टू, आपल्याला दिलेली घ्यायची आहे बुक व्हॅल्यू. फॉर्म्युला पहिल्यांदा लिहूया, बुक व्हॅल्यू divided by 100 minus percentage of undervaluation into 100. ठीक आहे, काय घ्यायचंय बघा, रिवाइज्ड व्हॅल्यू इज इक्वल टू बुक व्हॅल्यू डिवायडेड बाय 100% मायनस पर्सेंटेज ऑफ अंडर व्हॅल्युएशन. बापा आपल्याला क्लोजिंग स्टॉकची बुक व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज 30,000 डिवायडेड बाय 100 मायनस पर्सेंटेज ऑफ अंडर व्हॅल्युएशन, तर तिथे काय 10% आहे, इंटू 100 रुपीज 30,000 divided by 90 into 100, 30,000 divided by 90 into 100. आन्सर आलाय 33,333. 33,333.33. पण पॉइंट आपण कॅन्सल करूया, कारण पॉइंट नंतरचा डिजिट्स हा 5 किंवा 5 पेक्षा जास्त नाहीये. मग आन्सर काय आलाय 33,333. ही आली व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओके, 33,333. पाक कसं काढलंय, अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. रिवाइज व्हॅल्यू कशी काढायची, बुक व्हॅल्यू डिवायडेड बाय 100% मायनस पर्सेंटेज ऑफ अंडर व्हॅल्युएशन इंटू 100. मग फॉर्म्युलामध्ये आन्सर टाकलं. आता ओव्हर व्हॅल्युएशनचे पण प्रॉब्लेम असतात, पुढे आपण पाहूया ते. आता काय लिहिलंय बघा, सेकंड
कॅल्क्युलेट 12.5% पर एनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता आपण डायरेक्ट हे काढू शकतो, पण शक्यतो इथे आपल्याला फॉर्म्युला वापरूनच काढावं लागेल, कारण कॅल्क्युलेशन हे शक्यतो फॉर्म्युला वापरून काढायचं. आपण डायरेक्ट हे काढू शकतो बघा, 2,20,000च्या 12.5% आणि 10,000च्या 12.5%. दोघांचा आन्सर आपण दाखवू शकतो, ए आणि बीचा. पण तसं न करता आपल्याला डेप्रिसिएशनच्या शक्यतो काय दाखवायचा आहे, फॉर्म्युला. काय लिहू शकतो आपण, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ॲसेट into period into percentage of depreciation. ठीक आहे, मग आता एचा आन्सर बघा, एचा आन्सर, एचं डेप्रिसिएशन आपण असं लिहू शकतो, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर depreciation on furniture आपलं कॉस्ट ऑफ ॲसेट काय आहे इथे, ए ला 2,20,000 आहे, 2,20,000 इंटू पिरियड काय आहे 1 year म्हणून इंटू 1 इंटू पर्सेंटेज ऑफ डेप्रिसिएशन तो मात्र 12.5% बघा इथे 12.5% पर एन. इथे आन्सर काय येणार, 2,20,000 इंटू 1 इंटू 12.5%, 27,500 आला आन्सर, 27,500. ठीक आहे, हे आलं एचं आन्सर. आता बीचं काय होणार आहे, परत फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आपली कॉस्ट ऑफ ॲसेट इथे बी ची 10,000, पिरियड हा 6 month आहे म्हणून काय घेणार 6/12 इंटू पर्सेंटेज 12.5%. हे सॉल्व करायचं, 10,000 इंटू 6/12 इंटू 12.5%. तर त्याचं आन्सर आलंय 625, 625 रुपीज, 625. ठीक आहे, इथे डिटेलमध्ये आपण एचा आन्सर लिहू शकतो. आन्सर एचं डेप्रिसिएशन ऑन फर्निचर फॉर 1 year. पहिल्याचं आन्सर, पहिल्याचं चाललंय किती आलंय 27,000 रुपीज, 27,500. आणि बीचं काय लिहिणार, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर फॉर 6 months. आन्सर काय लिहिणार, रुपीज 625. ठीक आहे, क्लिअर आहे. परत एकदा पहा काय लिहिलंय स्टार्टिंगला, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ॲसेट इंटू पिरियड इंटू पर्सेंटेज ऑफ डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशन काढलं, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर कॉस्ट ऑफ ॲसेट इंटू 1 इंटू 12.5%. आन्सर आलं 27,500. दुसऱ्याचाही फॉर्म्युला मध्ये फक्त अमाऊंट टाकल्यात, आन्सर कॅल्क्युलेट केलेलं. पुढे काय लिहिलं वाचा, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग 1 September 2019. Amounted ₹1,500. Calculate prepaid insurance assuming that the year ending is 31st March 2019. ओके, वर्ष कधी संपतंय ते बघा, 31 मार्चला वर्ष संपतंय आणि विम्याचा हप्ता कधीपर्यंत पेड केलाय 1 सप्टेंबर पर्यंत. मग आता बघा, मार्च नंतर पुढे किती महिने गेलाय, मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर तर 1 तारखेपर्यंत केलं, म्हणजे 1 तारीख सप्टेंबर महिना काउंट नाही करता येणार, 5 महिन्याचा प्रीपेड आहे. म्हणून काय लिहिणार,
प्रीपेड इन्शुरन्स फ्रॉम कधीपासून 1 एप्रिल 2019 टू 1 सप्टेंबर 1 सप्टेंबर है ना 1 सप्टेंबर 2019 फॉर 5 months. ठीक आहे, किती महिन्याचा आहे तो प्रीपेड? 5 महिन्याचा आहे. प्रीपेड इन्शुरन्स फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 1 सप्टेंबर 2019 फॉर 5 months. 1 सप्टेंबर पर्यंत 5 महिने होतात. मग आता कॅल्क्युलेशन कसं करणार आहात? प्रीपेड इन्शुरन्स इज इक्वल टू अमाऊंट काय आहे? 12 मंथची 1500. आपल्याला 5 महिन्याचा प्रीपेड काढायचा. 5/12 1500 इंटू 5/12. आन्सर आलाय 625 625. आन्सर मध्ये आपल्याला लिहायचंय प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम ₹625 625. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय बघा, फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट ऑब्लिक ग्रॉस लॉस. आपल्याला काय शोधायचं आहे? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधायचा आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. परचेसेस ₹30,000. आता मुळातच परचेसेस कुठं जातं? तर ते जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा मी इथे लिहून ठेवलेलं आहे परचेसेस 30,000. इनर कॉलमला ह्यासाठी लिहिलंय कारण त्याचा परचेस रिटर्न त्यातनं डिडक्ट होतो. पुढे आहे सेल्स. सेल जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतो. तो गेलाय 2400. ओपनिंग स्टॉक जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, तेही रेकॉर्ड केलेलं आहे. परचेस रिटर्न परचेसेस मधून डिडक्ट केलेला आहे, आउटरला 29,000 आले. क्लोजिंग स्टॉक ही ऍडजस्टमेंट आहे आणि त्याचा एक इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे. आणि मग ह्या अशा रीतीनं आपण जेव्हा अकाउंट क्लोज केला तेव्हा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालाय किती? 9,600चा. ठीक आहे. हे फायनल अकाउंट ज्यांना सोडवता येतं त्यांना हे माहित आहे, त्यामुळे जास्त वेळ मी त्याच्यात स्पेंड करत नाही. पुढे काय बघा, बॉरोड लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र ₹2 लाख ऑन 1 ऑक्टोबर 2019. आपण 2 लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्रातनं लोन घेतलेलं आहे 15% व्याजदरानं आणि त्याचं इंटरेस्ट ऑन बँक लोन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं बाळांनो? इंटरेस्ट ऑन बँक लोन कॅल्क्युलेट करायचं. आणि फायनान्शियल इयर कधी संपते असं अज्युम करा? 31 मार्चला. ठीक आहे. म्हणून इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन कधीपासून करायचे? फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019 टू 31 मार्च 2020 फॉर 6 months. 6 महिन्याचं आहे बघा ना, ऑक्टोबर पासून मंथ कॅल्क्युलेट करा. 6 months. मग आता आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा बाळांनो इंटरेस्टचा. इंटरेस्ट इज इक्वल टू, शक्यतो कॅल्क्युलेट द फॉलोइंग सोडवताना फॉर्म्युला वापरणं योग्य राहतं, मार्क्स मिळून जातात पटकन. इंटरेस्ट इज इक्वल टू, इंटरेस्टला फॉर्म्युला आहे PRN डिवायडेड बाय 100. P फॉर प्रिन्सिपल, R फॉर रेट अँड N फॉर नंबर ऑफ इयर्स और पिरियड. ठीक आहे. आता पहा, आपलं प्रिन्सिपल आहे 2 लाख रुपीज. ठीक आहे. R फॉर रेट, रेट किती टक्के? 15%. 15% आहे, 15%चा रेट आहे, दिसते ना सगळ्यांना? 15% आहे. आणि N काय? 6 months. मग 6 months कसं लिहिणार? 6/12 इयर मध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग याला जर सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येते ₹15,000. इथं लिहायचंय इंटरेस्ट ऑन ₹2 लाख
फॉर 6 months इज इक्वल टू ₹15,000. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर. अशा रीतीनं आपलं फर्स्ट चॅप्टरचं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्तही काही वेगळे ऑब्जेक्टिव्ह तयार होतील, ते तुम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये क्लिअर करेल. ठीक आहे, धन्यवाद.